एक नंबर मारा. नाही काय नव्हतं त्याला. हा एक नंबर कलिंगड दाखवा गोड पण दादा. तेवढंच आहे. एक नंबर एकदम फ्रेश आहे. सो मंडळी आता आपण बकऱ्याचं मटण घेतोय. कोंबडीचं मटण घेऊन झालंय आपलं. आणि माझा भाऊ मला न्यायला आलेला आता गाडी. अरे न्यायला म्हणजे हिची तयारी किती हा. उशिरा तयारी होते तुझी. आणि नमस्कार मंडळी, मी संतोष शेरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. आता आपण आलो आहोत गावी आणि हाही बघताय सकाळचं दृश्य. सकाळचे वाजलेत 8:30 आणि ऊन बघा, ऊन सकाळपासूनच चालू झालं आहे. धुकं पण नाही, सगळं ऊनच दिसतोय तुम्हाला. ऊन 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 सगळीकडे ऊनच आहे. कारण गावाकडे आत्ताची जी वेळ आहे म्हणजे आता जो सीझन आहे तो उन्हाळा सीझन असतो आणि त्याच्यामुळे सगळीकडे रखरख म्हणजे प्रखरता ऊन असतो. आणि इकडे बघा, इकडे आता दादानी आता नवीन घर बांधलं आहे छोटंसं आणि त्याच्या घरीसुद्धा जाईल आज पालखी. सो आजचा पालखीचा दिवस आहे आणि आता आपण आलो थोडं नाश्ता चहा पाणी करूया आणि पुन्हा एकदा ब्लॉगला सुरुवात करूया. सकाळचं वातावरणचं दृश्य दाखवायचं होतं मला तुम्हाला. हे गावाकडचं वातावरण आहे. सो मंडळी, सकाळचं कोरी चहा, ब्लॅक टी आणि हे वेफर्स आता आपण खात आहोत. मस्तपैकी नाश्ता करतो सकाळी. सगळेजण आता उठलेत आणि आता आपण नाश्ता करून घेऊया. छान असं सकाळ झाले, वातावरण एकदम भन्नाट झालं. सकाळचं वातावरण, सकाळच्या वातावरणामध्ये ब्लॅक टी एक नंबर लागते गावीकडे. एक नंबर. जी मुंबईची चहा पिण्याची टाईम, मुंबईला जी आपण चहा घेतो आणि इकडे गावाकडे चहा घेतो त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण इकडे गोड्या पाण्याचा चायचा जो आपला गोडा पाणी असतो गावाकडे, त्याची टेस्ट लय भारी, एकदम भन्नाट. म्हणजे तुम्ही मुंबईला जी चहा पिता त्याचं पाण्याची जी टेस्ट असते ती वेगळी असते आणि इकडे गावाकडची पाण्याची टेस्ट असते ती वेगळी असते. त्याच्यामुळे जमीन आसमानाचा फरक असतो. आणि सकाळचं वातावरण एकदम आराम असतो. मुंबईला धावपळीचं जिंदगी, इकडे आपल्याला आराम जिंदगी, मस्त शांत अशी जिंदगी चालू असते. त्याच्यामुळे मस्त घेऊन आरामात लाईफ असते गावी आल्यावर. तर चला आता आपण व्हिडिओला कंटिन्यू करू. चला चहा घेऊन या. मंडळी हे बघा, नाश्ता चालू आहे आमचा आता. सकाळचा नाश्ता, गावाकडचा नाश्ता. आणि कोरी चहा ना, कोरी चहा मस्त एकदम फ्रेश बनवते. कोरी चहा, ब्लॅक टी. हां, चकळ्या विकळ्या मस्तपैकी सकाळी येऊन निवांतपणे शांत एकदम चालू आहे आमचा नाश्ता आता गावाकडचा. सो मंडळी, आता ताईने कॅमेरा पकडला आहे. तिला माहिती नाही किती, ॲक्च्युली फर्स्ट टाइम तिने कॅमेरा पकडला आहे. आणि रस्ता खूप डेंजर आहे इकडचा, गावचा रस्ता खूप डेंजर आहे. आणि आता आपण चाललोय खेडला, कारण आपल्याला खूप सारं सामान घेऊन यायचं आहे. कारण मी म्हटल्याप्रमाणे गावाकडे एवढ्या जवळपास काही गोष्टी मिळत नसतात आणि आज सगळेजण आपल्या घरी येणार आहेत कारण का पालखी येणार आहे. तर त्यांच्यासाठी खास मेजवानी झाली पाहिजे ना. सो त्याच्यासाठी आपण आता खेडला चाललो आहे. मटन किंवा चिकन दोन्ही पण घेऊन येऊयात आपण आणि खास स्पेशल मेजवानी असणार आहे. सो चला, एन्जॉय होणार आहेत. आपण व्हिडिओ काढणारच आहोत. आणि रस्ता दाखवता येईल जरा. रस्ता बघा काय, कोकणाची हालत बघा काय रस्त्याची. खूप रस्त्याची डेंजर अवस्था आहे. ताईंनी फर्स्ट टाइम कॅमेरा पकडला त्याच्यामुळे तिचा सगळा डिस्ट्रॅक्शन होत असेल मे बी, कारण रस्ता पण तसाच आहे. हे बघा, डेंजर रस्ता, एकदम फुल डेंजर रस्ता. सो आता आपण चाललो आहोत खेडला. खेड सिटीमध्ये आपण चाललो आहोत. तुम्हाला थोडासा चित्रकरण दाखवता आलं तर दाखवेन. सो मंडळी, आता आपण मार्केटमध्ये आलो आहे आणि गर्दी बघा, प्रचंड अशी गर्दी आहे. मार्केट म्हणजे हा भरनाक्याचा मार्केट. आपण आतमध्ये नाही गेलो कारण का कार लावायला जागा नाही आहे. म्हणजे जो मेन मार्केट आहे खेडचा तिथे आपण नाही गेलो कारण कार लावायला जागाच नाही आहे. सो त्याच्यामुळे आपण इकडे आलो आहे. इथे गर्दी बघा किती आहे, खूप सारी गर्दी आहे.
इकडे सगळे जे चिकन शॉप मटन शॉप आहेत त्यांच्याकडे फुल गर्दी आहे. कारण आज इकडे रंगपंचमी आहे. गावाकडची रंगपंचमी जे धुलवलट असतं त्याच्यामुळे इकडे तुम्ही बघताय फुल गर्दी आहे. आता आपण इथे लाईन लावलं आहे. आता बघूया. इथे पण बघा फुल गर्दी आहे. सगळीकडे तुम्हाला फुल गर्दी दिसणार आहे. तिकडे पण गर्दी आहे, इकडे पण गर्दी आहे. सगळीकडे गर्दीच आहे, गर्दीच फुल गर्दी. सो आता आपण घेऊया लवकर. मटण घेतो आहे आपण आणि चिकनसुद्धा घेतो आहे. कारण आज आपल्याकडे सगळे माणसं येणार, पावळी मंडळी येणार आहेत. सो त्याच्यासाठी घेणार आहे आपण. हे बघा फुल गर्दी इकडे पण. सो चला आता आपण पण घेऊन टाकूया. आता इकडे आपण त्या साईडला कार लावले आणि आता आपण इकडे पटापट चिकन मटन घेऊन टाकूया. कारण का लाईन आहे. आता आपल्याला लाईनमध्ये क्यूमध्ये उभा राहावं लागणार आहे. फुल गर्दी आहे, फुल. गर्दी बघा, फुल भन्नाट गर्दी आहे. आणि वातावरण एकदम झळझळीत आहे. उन्हाचे चटके बसत आहेत. गावाकडचं वातावरण आहे म्हणजे उन्हाचे झळके बसणारच आहेत. पण एक मजा, एक आनंद वेगळा असतो गावाकडे आल्यावर आणि ते आपण मजा घेतो आहे. गावी आलं तर गावासारखं राहायचं, मुंबईला गेलं तर मुंबईसारखं आणि ऑफिसमध्ये गेलं तर प्रोफेशनल. सो आता आपण गावी आलो तर गावची मजा लुटूया. आणि गावचं जे चिकन असतं ना त्या गावच्या चिकनमध्ये खूप फरक असतो. म्हणजे जे गोड्या पाण्यामध्ये जे कोंबडी जे वाढत असतात त्याचं एक टेस्ट वेगळी असते. आणि त्याचं एक जो पाण्याची आपण जेव्हा घरीसुद्धा साध्या पाण्यामध्ये जरी गेलं ना, म्हणजे साध्या काही वेगळे मटेरियल जास्त मटेरियल न करता साध्यामध्ये बनवलं ना चिकन तरी पण सुद्धा बेस्ट होतं चिकन. कारण गावचे गोडं पाण्याचं टेस्ट येते त्याच्यामध्ये. 5 किलो देणार. सो आता आपण 5 किलो चिकन घेतो आणि 2 किलो मटन. मंडळी जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नसेल, जे नॉन व्हेजिटेरियन त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. सो गावाकडे कोकणामध्ये आला तर ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. पार्टी, धमाल, मस्ती, मजा, खूप सारी मजा मस्ती चालू असते. सो हे स्पेशल व्हिडिओ नॉन व्हेजिटेरियनसाठी आहे. आणि हे गावठी कोंबडे फक्त, हे गावठी कोंबडे आहेत. मंडळी आता आपण बकऱ्याचं मटण घेतोय. कोंबडीचं मटण घेऊन झालं आहे आपलं. आता आपण घेऊया पटापट बकऱ्याचं मटण. आणि फ्रेश मटण असतं इथे त्याच्यामुळे आपण आलो इथे. तर आता बकऱ्याचं मटण घेऊया पटापट. फुल गर्दी बघा मंडळी मार्केटमध्ये. हे आपलं आहे भरणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज बघताय. आणि इकडे फुल गर्दी आहे. आणि आता थोडंसं भाजी घेऊया चल. आणि आता देवबापासाठी थोडंसं स्वीट घेऊया काहीतरी. फुल ऊन एवढा पडला ना, कडाक्याचा ऊन पडला आहे. फुल कडाक्याचा ऊन आहे. फुल म्हणजे फुल कडाक्याचं ऊन पडतोय. ते थोडंसं स्वीट घेऊया. सो मंडळी आता थोडंसं ते आपले जे पालखी बरोबर जे ग्रामस्थ येतात त्यांच्यासाठी आपली सोय करतोय थंड. कारण का गरमी खूप आहे. तो आपण थंड बॉटल असतात ना त्याचे बॉक्स घेतोय आणि आपण त्यांना देणार. कारण खूप जण येतात. आणि दुसरी गोष्ट ऊन असतो. लिंबू घ्यायचं, लिंबूचं पण चालेल. छान आहे ना लिंबूचं? छान आहे का? लिंबूचं चांगलं आहे. छान आहे ना. सो आपण हे घेत आहोत. शांत वाटण्यासाठी जेवढे ग्रामस्थ मंडळ आपले जे भक्त येतात त्यांच्यासाठी आपण थंडा देतो. कारण शांत होतात. प्रत्येक वर्षी वेगवेगळं आपण देत असतो. यावर्षी आपण थंडा देणार आहोत. चला पटापट घेऊया. आपण आलो आहोत आता इकडे भरणा नाका. हे भरणा नाका बघताय. ॲक्च्युली प्रॉब्लेम आहे इथे की गाडी लावायला जागाच नसतो. त्याच्यामुळे मागे एकदम गाडी लावली मी. आणि ताईसोबत आहे माझ्यासोबत ताई आले. आणि आता बघा घेतलं ताईने सगळं छोटं सामान. आणि आता हे बघा आता आपण थंडा घेतोय. कारण काय ना काहीतरी आपण स्वीट देत असतो आता म्हटल्याप्रमाणे. आणि गर्दी बघा आणि ऊन बघा. उन्हाच्या राखा बघा केवढ्यात. एकदम झणझणीत ऊन आहे. एकदम झणझणीत ऊन आहे. बाहेर पडलात ना एक नंबर आहे. एक नंबर म्हणजे कडाक्याचा ऊन आहे.
चला आता आपण घेऊया थंडा. 100 रुपया लेगा. सो मंडळी आता आपण आलो केक शॉपमध्ये, कारण अभिषेकचा आज बड्डे आहे, ते आपल्याला सेलिब्रेट करायचं आहे. सो आलो आहोत आपण इथे केक शॉपमध्ये. इथे कोणी जवळपास राहत असेल तर नक्की या केक शॉपला व्हिजिट करा. साहेब कुठे येते हे लोकेशन? खेडमध्ये कुठे आहे? खेड माहिती आहे, खेड तर मोठं आहे ना. हाजी शरीफ कॉम्प्लेक्स. शरीफ कॉम्प्लेक्स. पण ठीक आहे, जर जवळपास तुम्ही इथे राहत असाल खेडमध्ये तर नक्की इथे या शॉपला व्हिजिट करा. मोठे मोठे दुसरे ठिकाणी. हे बघा, खूप छान असे केक आहेत, डिझाईन पण खूप छान आहे. सो आज अभिषेकचा बड्डे आहे त्याच्यामुळे आपण ते केक घेतले. आता आपण ते आता संध्याकाळी सेलिब्रेट करू. चला. सो मंडळी, सो आता आपली धावपळ चालू आहे. सो त्याच्यामुळे आता आपण निघतोय, कारण ताईच्या इथे दीपाताई येते, दीपातीच्या इथे खाली थांबलोय आणि आता त्याच्यामुळं उशीर होते आपल्याला. आता दीपाती येते वरून, तिचा घर इथेच आहे. आपण एक व्हिडिओसुद्धा काढला होता. इथे माझी दुसरी बहीण राहते. सो ती आता येते खाली. सो तिलासुद्धा आपण घेऊन जाऊया. आणि आता उशीर झाला खूप, आता पालखी येईल थोड्या वेळाने आणि आपली धावपळ चालू आहे. आणि एवढा गरमी होते ना, एवढी गरमी आहे ना, फुल गरमी आहे, म्हणजे ऊन खूप आहे. सो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, धावपळ होते आणि खूप खूप म्हणजे खूप गरमी आहे. सो आता आपण जाऊया, लवकर जाऊया. आता दीपाती येते, चला तिला बघूया. आता हे बघा दीपाती आले. आता चला आपण निघूया पटापट. नाश्ता माझा भाऊ वरती करायला नाही आला. मी अरे बाबा, एवढी गर्दी आहे, एवढी भीड आहे, एवढी घाई आहे आपल्याला. आता लवकर जाऊया. आता चला आपण जाऊया. मांडी होती माझ्या. थोडंसं हे करून बघतो. त्या दादांकडे या, दादांकडे कणिकणी एकदम भारी लागतात. हा, गेल्यावर खायचंच आहे. मारू ना घरी खाना ना गेल्यावर. हो हो, थोडंसंच मारा. नाही काय नव्हतं त्याला. हा, एकदम एक नंबर कलिंगड आहे. दाखवा दादा. तेवढंच आहे. एक नंबर एकदम फ्रेश आहे. सो मंडळी, इकडे तुम्ही याला कुठे? भडगाव, खेड कुंभारवाडा. एक नंबर आहे, व्हिजिट करा. इकडचे सगळे जे मंडळी असतील त्यांना व्हिजिट करा. एक नंबर आहे, छान आहे. आता बघा एवढं मोठं कलिंगड घेतलेलं आहे आपण. आता जाऊया, त्याला खास्त करायचं पूर्ण जाऊन. आता आम्ही घरी चाललोय आणि माझा भाऊ मला न्यायला आलेला आता. अरे न्यायला म्हणजे याची तयारी किती उशिरा तयारी होते तुझी. आणि आता आम्ही घरी जातोय. आता घरी चाललोय मंडळी. आता आपल्याकडे पालखी येणार आहे थोड्या वेळात. आणि ताईला उशीर झाला खेळला, तिच्यामुळे आम्हाला एवढा उशीर झाला. मला भरपूर उशीर होतो. हा, त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा उशीर झाला. अर्धा तास म्हणजे सांगून ठेवलेला माझ्या बहिणीनी की तू तयार हो, तरी पण मी तयार नव्हती झाली. आणि तयार झाली नव्हती आणि त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला. आणि मी टिकली वगैरे गाडीतच लावली. बापरे, टिकली ना, नख पॉलिश पण लावली गाडीत. माझा मेकअप अर्धा राहिलेला ना, तो मी गाडीतच केला. अरे बापरे. बघा म्हणजे तुमच्या पण अशा ताई असतील, बहिणी असतील तर नक्की कमेंट करून सांगा. त्यांना निघण्यासाठी किती उशीर लागतो माहिती आहे का? 1-2 तास लागतात. 2 तास म्हणजे बघा. आम्ही घरी सगळे मिळणार आहे आणि मजा करणार आहे. आता स्पीकर वगैरे घेऊन चाललो. डीजे पण घेऊन आलाय. हे बघा, डीजे घेऊन आलोय. डीजे नाही त्याला म्हणत. हे बघा, ही बघा स्पीकर म्हणतात. स्पीकर आहे. आता आम्ही चाललोय. आणि हे बघा, हे गावाकडचे हे भट्टी, हे बघा, हे गावचं सगळं आहे. भट्टी काय बोलतात त्याला? हा, विटांचा, ते सगळं विटांची भट्टी. एक नंबर. भाऊ बघा लाल झाला. लाल झाला म्हणजे इकडे, कारण ते मंडळी आता कोकणात सकाळी आहे आले ना, कोकणात आहे ना मंडळी, खूप ऊन आहे. खूप काय विचारून सोय ना. आपण त्याचं वर्णन सुद्धा नाही करू शकत, कारण एकदा कार मध्ये बसलो एकदम एवढा गरमीनी पसीना एकदम. पण चिकना वाटतोय. अच्छा, मी चिकना वाटतोय का? अच्छा, माझ्या बहिणीला मी फक्त चिकनाच वाटणार ना. ठीक आहे, चालेल. आणि काय बोलते? आणि हे बघा, हे भैरी देवाचं. हा मंडळी, हे भैरी देव आहे आमचा. तिकडे मी ऑलरेडी माझा व्हिडिओ काढलाय, म्हणजे व्हिडिओ काढला आपण त्या भैरी देवाचा, ग्रामदेवता. सीमा. आणि मे बी कॅमेरा बरोबर पकडलाय की नाही मला माहिती नाही, किती चित्रकिरण चांगलं होतं. हे बघा, चांगलं पकडलंय तरी पण हा असाच करतो की बाबा चांगला नाही पकडलाय ताई, तू चांगला नाही. आता मी हालते ना, आता गाडीतून जरा हालणारच ना. अच्छा. रोड बघा, रोड किती सुंदर आहेत बघा, गावाकडचे छान आहेत ना. एकदम सुंदर. चला आता मंडळी, आता आपण डायरेक्ट घरी भेटू. घरी जाऊया आता डायरेक्ट, कारण आता ऊन पण लागतोय आणि घरात 5 मिनिटात लवकर पोहोचायचं आहे. त्याच्यामुळं ही बघा काय बोलते. आता आमच्या सगळ्या बहिणी येणार. आता आम्ही माहेरी चाललोय. आता आमच्या सगळ्या बहिणी येणार, आम्ही जमा होणार, मस्त तयार होणार. आणि थोडस नंतर मग तुम्हाला दाखवू. थोडे बघा,
एन्जॉय पण करणार, हा. थोडं काय खूपच, हम्म. आणि डान्स वगैरे करणार आहात आणि हा. आम्ही रील्स पण काढणार आहोत. हा. आणि मग संध्याकाळी आता आमच्या- आजचा दिवस महत्वाचा आहे हा. आमच्यासाठी. आणि आता आमच्याकडे दुपारी पालखी येणार आहे हा. आणि त्याच्यानंतर ते आमच्या चुलत्यांकडे आता दुपारी जेवण आहे. हा. त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी आमच्याकडे मोठी पार्टी आहे, अच्छा. मटन, चिकन, हा. अजून लॉलीपॉप. अभिचा सगळं आज आहे. अभिचा आणि बर्थडे पण अभिषेकचा आहे. आणि birthday सुद्धा आहे. आज माझ्या मुलाचं पण बर्थडे आहे मोठ्याचं. मग आज काय अजून धमाल होणार आहे. मग धमाल होणार हा. आहे. चला चला बाय. मंडळी हे बघताय जोरदार मटण आणि चिकनची सोय चालू आहे. आताच आपण घेऊन आलो होतो खेडवरून आणि इकडे आहे मटण. हे मटणच आहे ना ताई? आणि हे काय? अच्छा, ही मुंडी आहे आणि हे मटण आहे बकऱ्याचं आणि इकडे आहे ते चिकन आहे आणि इकडे आता चालू झालं आहे एकदम जोशात चालू आहे कार्यक्रम. सगळेजण आलेत, सगळे घरचे मंडळी, पाहुणे मंडळी, सगळी घरची माणसं, सगळ्या ताई आलेत, सगळे माझे भावजी आलेत. त्याच्यामुळे आपण हे सेलिब्रेशन करतोय. आणि तुम्ही म्हणाल की अरे तुमच्या घरी पालखी येते आणि तुम्ही हे सगळे कसे करता नॉन व्हेजिटेरियन, तर ही व्हेजिटेरियन आहे. तू व्हेजिटेरियन आहेस ना? हां, खातेस तू? कोणतरी खात नाही ना, व्हेजिटेरियन आहे ना? अच्छा, मच्छी नाही खात. हां, टाक. इकडे जेवण चालू आहे आमचं आणि इकडे पण जोरदार वाटप चालू आहे. इकडे आता पोळ्या करणार आहे. इकडे आई पोळ्या ज्या असतात, पोळ्या खायच्या त्या इकडे करणार आहे.